चला तर गाजराचे फायदे सांगायची तर तुम्हाला काही गरजच नाही आहे, कारण सर्वांनाच माहीत आहे की गाजराचे काय काय फायदे आहेत. ते भरपूर काही फायदे आहेत गाजराचे. आणि आता जोपर्यंत गाजराचं सीझन आहे तोपर्यंत खाऊन घ्या, कारण गाजराचं सीझन संपलं की मग आपल्याला सॅलेडलासुद्धा गाजर भेटत नाहीत. कारण संपायला आलेलंच आहे, एखादा महिना तुम्हाला भेटू शकतात. तर हलवा वगैरे जे काय करायचं आहे ते करून घ्या. त्यानंतर मी इथे मस्त असा हलवा बनवला आणि मुलांनासुद्धा खायला दिला, कारण खूप छान झालेला होता. आणि याची पूर्ण रेसिपी काही मी शूट केलेली नाही, कारण याआधी मी व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, ते नक्की जाऊन बघा. त्यानंतर मग ऋतूला झोपून दिलं मी इथे, आणि मला शिवायचे होते ड्रेस आणि ब्लाऊज. तर ते सुद्धा मी कपाटातून काढून घेतले की कोणत्या याला अस्तर वगैरे लागते का, आणि जे आहे का माझ्याकडे अवेलेबल. तर ब्लाऊज पीससाठी अस्तर होतं माझ्याकडे. आणि हा ड्रेस आहे तो मला आलेला आहे, हा सुद्धा 2-3 महिन्यापासून कपाटात पडलेला होता. तर चला म्हटलं याचासुद्धा आपण मुहूर्त काढून घेऊ आणि शिवून घेऊ. तर याला अस्तर वगैरे लागते का चेक केलं, पण याला अस्तरची काही गरज नव्हती. तर याचीसुद्धा कटिंग करून ठेवायची होती. तर कटिंग करून ठेवल्यानंतर आपण कसं आहे ना, लवकर काही शिवून घेतो. त्यामुळे मग मी इथं सर्व काही हे कपडे काढून ठेवून दिले. आणि याच्यानंतर बघा माझे 2 माकडं कसे खिडकीला चिपकलेले आहेत. बघा खिडकीतून यांची मजा बघा तुम्ही, माकडं हाकलायची. आणि बाहेर कुठं माकडं आहे दाखवते मी तुम्हाला, किती आहे. तुम्ही तर बघितलंच ते कसे खिडकीला चिपकलेले आहेत 2 माकडं. आणि बाहेर आलेले होते 3 माकडं, कारण जे माझं छोटं पिल्लू आहे त्यानं हे माकडं म्हणजे दुसऱ्यांदा पाहिले. आता याच्या आधीसुद्धा एका व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे की आमच्या घराकडे एक माकड आलं, आणि आता हे 3 माकडं आलेले होते. आणि तो छोटा आहे, 3 ते 4 वर्षाचा मुलगा आहे माझा. तर तो दुसऱ्यांदा हे माकड पाहत आहे, त्याला खूप काही असं वेगळं वाटत आहे. कारण आता मी तर गावाकडची आहे, तर मला काही एवढं विशेष वाटत नाही, कारण माकडं आपलं सर्वांनीच पाहिलेलं आहे. पण लहान मुलांचं कसं असते ना, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते खुशी शोधतात, आणि वेगळं काही दिसलं तर त्यांना तर अजून काही खूप छान वाटतं.